गोवंशाची तस्करी करणारा आयशर ट्रक वडकी पोलिसांच्या सापड्यात सापडलाय, तर 33 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण यवतमाळ जिल्ह्यातून पाहतोय। कत्तलीसाठी गोवंशाची अवैध तस्करी करणाऱ्यांवर वडकी पोलिसांनी सीन स्टाईल पाठलाग करीत आयशर वाहनासह आरोपीला पकडले आहे। देवधरी घाटात उभारलेल्या सापळ्याला चकवा देत पर काढणाऱ्या आयशर वाहनाचा अर्धा नदीच्या पुलावर शितापीने वेढा घालून ताबा घेतला। तपासी दरम्यान वाहनातून 33 गोवंश आढळले आहे। सदर गोवंशाची किंमत तब्बल 6,60,000 रुपये तर आयशर वाहनाची किंमत 20 लाख रुपये असून एकूण 26,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वाहन चालवणारा आरोपी नसीम यासी अन्सारी राहणार नागपूर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 325 तसे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम व प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। देवधरी घाटातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाई करण्यात आली आहे। नरेश राऊत, यवतमाळ।